मुंबईकरांसाठी दिलासा। येत्या आठवड्यात सौम्य हवामान आणि तापमानात 33 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता। मुंबईकरांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळणार। कोस्टल रोडच्या बाजूला उभारण्यात आलेला समुद्र विहार आणि गार्डन लवकरच सुरू होणार। प्रियदर्शनी पार्क ते वरळी या 7.5 किलोमीटरच्या पट्ट्यात उभारले आकर्षक गार्डन। यावर्षी पावसाळ्यापर्यंत हे गार्डन सुरू होण्याची शक्यता। बांद्रे परिसरातील म्हाडा भवनाचा लवकरच कायापालट होणार। म्हाडा भवनाच्या आवारातील 5 ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार। 1.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ लेणीत 70 ते 80 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। मधमाशांच्या हल्ल्यात एक विदेशी वृद्ध पर्यटक गंभीर जखमी। घाटी रुग्णालयात पर्यटकांवर उपचार सुरू। वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव। उत्पादन घटण्याची भीती। शेतकऱ्यांना बाधित झाडं उपटून नष्ट करण्याचा आणि फवारणी करण्याचा कृषी विभागाचा सल्ला। अमरावती जिल्ह्यातील शिराळा शेतशिवारात एकाची हत्या। कुऱ्हाडीनं वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना। आरोपी वलगाव पोलिसांच्या ताब्यात। संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमध्ये शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन। भारतीय प्राचीन शस्त्र परंपरा आणि शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन। 350हून अधिक शस्त्र या प्रदर्शनामध्ये पाहता येणार। पुण्याच्या बालेवाडीत वाहन तोडफोड करणाऱ्या टोळक्याची बाणेर पोलिसांनी धिंड काढली। 2 दिवसांपूर्वी रस्त्यावर थांबलेल्या एका कार चालकाची कार आणि इतर वाहनांची तोडफोड केली होती। याच परिसरातून टोळक्याची धिंड काढली।